कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे शिवा, भाऊ तुम्ही अचानक काय कामात होतीस का ग? हा म्हणजे मी घरी होते। आणि आशू कुठे दिसत नाही, तू कुठे? आशू तोही घरी आहे का? नाही नाही, तो ऑफिसला गेलाय भाऊ, तो ऑफिसला गेलाय। तुम्ही बसा ना, बसा। मी पाणी आणते, बसा बसा। घ्या भाऊ। हा बस। हा सॉरी भाऊ, तुम्ही काळजी कराल म्हणून खोटं बोलावं लागतंय। शिवा बस ना। हा बसते, द्या। काय झालं भाऊ, तुम्ही असे अचानक घरी? सगळं ठीक आहे ना? हा म्हणजे ठीकच म्हणायचं, म्हणजे आता सगळं ठीक व्हायला थोडा वेळ लागेल ना शिवा। काय झालंय भाऊ? काय कसं बोलावं हे काही मला कळत नाहीये शिवा, पण मी डायरेक्ट विषयावरच येतो। ऐक, ठीक आहे, या फ्लॅटच्या किल्ल्यात तुझ्यासाठी आणि आशूसाठी। भाऊ हे नाही, हे बघ, म्हणजे हा फ्लॅट खरं तर आम्ही आशूसाठीच घेतला, म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घेतला होता। आशूला माहिती आहे ते। तुम्ही दोघे जाऊन इथे राहा। काय आहे ना, यामुळे सीताचं मन शांत होईल। कसं आहे ना, तुम्ही दोघे इथे असे राहताय हे सीताला आवडत, म्हणजे मलाही ते पटत नाहीये, म्हणून असं वाटतं की तुम्ही दोघे इथे जाऊन राहा। आणि शिवा, हे सगळं मी आशूला बोललो तर तू काही ऐकणार नाही, म्हणून मग मला असं वाटलं की हा मार्ग जास्त बरा आहे। तू बोललीस तर। मी आज सकाळीच हा विचार केला, आणि आता परत आशू पण आजारी पडलाय। कदाचित हेच बरोबर आहे। शिवा, बोलशील ना आशूशी? मला माहिती आहे आशू हे सगळं ऐकणं जरा कठीण आहे, पण काय होईल ना, सीताचं मन शांत होईल आणि आमची सगळ्यांची काळजी थोडी कमी होईल। ठीक आहे भाऊ, मी बोलून बघते आशूशी। थँक्यू। आणि हो, आशूचा वाढदिवस किती छान साजरा केला असता शिवा। छान अरेंजमेंट केली होती सगळी। आय एम प्राऊड ऑफ यू। आणि हे बघ, मला माहिती आहे शिवा, तू कधीच कुठेही कमी पडणार नाही। भाऊ, तुमचा हाच आशीर्वाद आहे ना, तोच खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी। आणि हो, काळजी घ्या एकमेकांची। हा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।